महालक्ष्म्यांचं आगमन तर आज झालं होतं. नंतर आम्ही मस्तपैकी त्यांची पूजा वगैरे करून ठेवली होती आणि आम्ही आजच गेलो होतो आगमनाच्या दिवशी, म्हणून आजीने आधीच मकर वगैरे करून ठेवलेला होता. पण आजीने एक पडदा मात्र उलटा लावला होता. मी तो पडदा काढला आणि व्यवस्थित केला. मम्मी लगेच महालक्ष्म्याच्या तयारीला लागून गेली होती. त्यांच्या साड्या वगैरे आणल्या आणि मी इकडे जेवणाच्या तयारीला खिचडीसाठी लागून गेली होती, कारण की सर्वांना माझ्या हातची खिचडी खूप आवडते. नंतर मी पण ती साड्या वगैरे पाहून घेतलं की कसं घालता येईल, कोणाला कोणती घालायची असं वगैरे वगैरे. आणि नंतर मग मम्मी इथे लक्ष्मीच्या तयारीला लागली. त्यांच्या हँडला ब्लाऊज वगैरे फिटिंग केली आणि मी इथे एक महालक्ष्मीला घेऊन बसली होती. मी त्यांना पाहत होते आणि मम्मीने महालक्ष्म्या केल्या आणि मी त्यांचे छोटे 2 बच्चू केले, मुलगा आणि मुलगी. कारण की मला महालक्ष्म्या एवढ्या येत नाही जेवढ्या की मम्मीला येतं मला. मी 1 वर्षी केल्या होत्या, पण परफेक्ट मम्मीसारख्या नाही आहेत. आणि इथे मम्मीच्या महालक्ष्म्या होत आल्या होत्या आणि माझे इथे पिल्ले पण झाले होते. मम्मीने एका महालक्ष्मीला सगळं सजावट घालून घेतली होती आणि मी एका महालक्ष्मीला, कारण की कोणतं पण काम एकट्याने पॉसिबल नाही होत ना, म्हणून. तर तुम्ही बघू शकता की किती सुंदर महालक्ष्म्या दिसत होत्या आणि आम्ही दोघींना पण ज्वेलरी सेमच नेली होती, त्यामुळे ते खूप सुंदर दिसत होत्या. तर तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आमच्या महालक्ष्म्या. आणि खूप थकून गेलो होतो, पण तरी पण 12 वाजले होते तरी मावशीकडे मी गेली होती, कारण की त्यांच्या पण महालक्ष्म्या बसत होत्या. तर त्यांना पण थोडीशी हेल्प वगैरे केली. तिथे होते दीदी, मावशी वगैरे सर्व, पण थोडीशी मी पण हेल्प करायला गेली होती. तर मावशीच्या पण महालक्ष्म्या खूप सुंदर झाल्या होत्या. आम्हाला असंच 1-1:30 वाजून गेला होता झोपायला त्या दिवशी. आम्ही लागलो लवकरच होतो कामाला, पण लक्ष्म्याला वेळ लागतो ना. आणि आमच्या इकडे आगमनाच्या दिवशीच नाईटला बसून घेतात. तुमच्या इकडे कसे बसवता ते पण मला सांगा. आणि रात्री आम्ही 1:30 वाजता अशी मेहंदी काढली होती आणि मग नंतर आम्ही झोपलो. तर असं होतं आमचं आगमन महालक्ष्म्या. बाय.